20 मे म्हणजे सोमवारीच महाराष्ट्रामध्ये निवडणुकांचा शेवटचा टप्पा पार पडणार आहे। यामध्ये भिवंडी, पालघर तसंच मुंबईसारख्या जिल्ह्यांचा समावेश आहे। यामध्ये पालघरचा देखील समावेश असून पालघरमध्ये तिरंगी लढत होत आहे। तर तिन्ही पक्ष हे सज्ज झालेले आहेत आणि तिन्ही पक्षांची तयारी देखील जोरदार झालेली आहे। यामध्ये पालघरमध्ये वर्चस्व असलेला जो पक्ष आहे म्हणजे बहुजन विकास आघाडी यांच्यातर्फे आता जनतेला काही संदेश देण्यात आलेले आहेत। शेवटचा प्रचार झाल्यानंतर कशा प्रकारे विविध पक्षांचे नेते निघून गेले, परंतु बहुजन विकास आघाडीचे नेते इथेच राहिले, जनतेत राहिले असं म्हणत त्यांनी नागरिकांना आव्हान करत एक संदेश दिलेला आहे। जाणून घेऊया त्यांच्यावर काय म्हणणं आहे आणि तो संदेश नेमका शेवटच्या प्रचारानंतर कशा प्रकारे आणि काय देण्यात आलाय। आधी शेवटचा प्रचार आता झालेला आहे, त्याच्यामध्ये आता मोठमोठ्या नेत्यांनी पण इथे हजेरी लावली। कशा प्रकारे बहुजन विकास आघाडी सज्ज आहे, काय सांगणार? लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन विकास आघाडीची संपूर्ण टीम यावेळी खूप चांगल्या पद्धतीने प्रचारात उतरलेली आहे। विविध तालुक्यांमध्ये विविध ठिकाणी आपल्या मतदारसंघ 8 तालुक्यांचा आहे। शहरी, नागरी, डोंगरी, सागरी पिंजून काढलेला आहे। डोर टू डोर प्रचार हा संपूर्ण झालेला आहे। लोकांच्या दारात 3 ते 4 वेळा आपले सर्व कार्यकर्ते पोचलेले आहेत। तुम्ही बघितलंच असेल गेल्या 2-3 दिवसामध्ये माननीय लोकनेते हितेंद्रजी ठाकूर तथा प्रथम महापौर राजीवजी पाटील, युवा आमदार क्षितिज ठाकूर यांच्या चांगल्या इंटरव्ह्यूज मोठ्या मोठ्या चॅनलवर सुद्धा लोकांनी बघितलेले आहेत। लोकांपर्यंत एकच संदेश देईन की आपल्या जिल्ह्याचा, आपल्या हक्काचा आपला माणूस खासदार म्हणून निवडून यावा, ह्यासाठी उद्याला जास्तीत जास्त संख्येने राजेश रघुनाथ पाटील यांचा 5 नंबर EVMवर असणार आहे। त्या EVMला शिट्टी निशाणावर आमचं जे पारंपरिक चिन्ह आहे त्याच्यावर बटन दाबून तुम्ही आपला जो खासदार आहे तो दिल्लीत जाण्यासाठी लीड वाढवायचा आहे। जिंकणार तर आम्ही आहोतच, फक्त मताधिक्य उद्या मोठ्या संख्येने मतदान करून आपल्याला वाढवायचं आहे। तसेच जे काही लोक आहेत की जे मतदान करत नाही आणि त्यांचा मतदानाचा हक्क न बजावता त्यांचं मत वाया घालवतात, त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की ह्या लोकशाहीमध्ये आपल्याला मिळालेला हा एक सगळ्यात मोठा हा एक आपला मान आहे की आपण मतदान करून आपल्या हक्काचा माणूस निवडून देतो। तर जास्तीत जास्त संख्येने सर्वांनी मतदानाचा लाभ घ्यायचा आहे आणि आपले उमेदवार राजेश रघुनाथ पाटील यांना 5 नंबरवरील आपला EVMवरील 5 नंबरचं बटन दाबून त्यांना लोकसभेमध्ये आपल्याला पोचवायचं आहे। तसेच कालपर्यंत जे प्रचारामध्ये आरोप प्रत्यारोप झाले त्याच्यामध्ये एक नक्की लक्षात आलं की ज्या झाडावर चांगली फळं असतात त्यावरच जास्ती दगड मारले जातात। तर जे उमेदवार चांगले, ज्या नेत्यांचं काम चांगलं, बहुजन विकास आघाडीचं काम चांगलं म्हणून आमच्यावर बऱ्यापैकी आरोप झालेले आहेत, पण त्या आरोपांना उत्तर न देता आम्ही कामामधून किंबहुना येणाऱ्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आमचे लोकसभेचे खासदार राजेश पाटील साहेब कामामधून त्यांना उत्तर देतील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।